प्रेम प्रकरणातील तणाव, तुटलेली नाती आणि झालेली फसवणूक या मानसिक आघातातून एका 22 वर्षीय तृतीयपंथीयाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोलापूर शहरात उघडकीस आली आहे. साईनगर बाळे येथील प्रकाश व्यंकप्पा कोळी वय 22 असे मृत तरुणाचे नाव असून तो गेल्या काही दिवसांपासून तीव्र तणावात होता अशी माहिती नातेवाईकांनी दिली. मी ज्योती कोळी अमित, माझा भाऊ फाशी घेतलाय. आज ते सुधरीमुळे घेतलाय की त्याचं 12 वर्ष प्रेम होतं, त्याला फसवून त्याचं सोनं नाणं पैसा वगैरे सगळं लुटून घेतलाय. तो राहत होता पहिला धोतरकर वस्तीत, तिथनं काढून तो वाळ्याला घेऊन गेला, तिथं फसवला, तिथं मारहाण करत होता, भाऊ बहिणीकडे जाऊ देत नव्हता, गेला की बघ म्हणायचं, मागायला पण जात नव्हता. माझा भाऊ जोगती होता, काय त्याला न्याय मिळणार पाहिजे गुरुकडनं पण सगळ्यांकडनं पण ते भैयाकडनं पण की त्याला फाशी व्हायला पाहिजे. काय न्याय मिळणार म्हणजे मिळालं पाहिजे. माझ्या भावाला, माझ्या भावाचा जीव गेलेला आहे, सगळं माझ्या भावाचं नुकसान झालेलं आहे. मला भावाला न्याय पाहिजे म्हणजे पाहिजे. प्राथमिक तपासानुसार प्रकाश एका तरुणासोबत प्रेम संबंधात होता. मात्र काही दिवसांपासून त्या तरुणाने त्याच्यापासून दूरी ठेवायला सुरुवात केली. याच दरम्यान त्या तरुणाचे दुसरीकडे लग्न ठरल्याची माहिती प्रकाशला मिळाली. या धक्क्यातून सावरू न शकल्याने प्रियकराच्या लग्नाच्या आदल्या दिवशीच प्रकाशने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात समोर येत आहे. मी हे पाऊल उचलत आहे याचा जिम्मेदार फक्त सुजित जमादार आहे. माझ्याशी लग्न केलं, खोटं प्रेम केलं, 8 वर्ष राहिलं. माझ्याशी लग्न करून मला इथं घर करून ठेवला. मला कुठं जाऊ देत नव्हता, येऊ देत नव्हता. माझं सगळं माणसं तोडलं. माझ्या जोगती समाजापासून मला लांब ठेवला. पण आता तो दुसरा लग्न करतोय. माझं हे सगळं व्हायचं जिम्मेदार फक्त तोच आहे. आणि मला कुणाचं काही 1 रुपये देणं नाही. मी हाय तेव्हा सगळ्यांचं देऊन मोकळं झाले आहे. मला 1 रुपये कुणाचं नाही. उद्या मी गेल्यानंतर माझ्या घरच्यांना कुणी त्रास देऊ नका. घटनेची माहिती मिळताच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तृतीयपंथीय समाजातील लोकांनी मोठी गर्दी केली. समाजातील सदस्यांनी ही आत्महत्या नसून मानसिक छळ आणि फसवणुकीचा परिणाम असल्याचा आरोप केला आहे. माझा जे चेला होता प्रकाश आडनाव कोळी, तर त्याच्यावर त्याच्या दोस्तावर त्याचं प्रेम होतं. त्याशी त्यानं लग्न केला, काय त्यानं करून त्याला सोबत राहतो म्हणून त्याला हर गोष्टीने त्याला फसवून करून त्याला वर्षभर त्याला आमच्या ग्रुपमध्ये सुद्धा त्याला भेटू दिला नाही, कोणाला बोलू दिला नाही, येऊ दिला, घराच्या बाहेर जाऊ देत नव्हता, मारहाण करत होता. म्हणून त्याला काय करत होता. परत त्यानं आज लग्न करून गेलं आहे. त्याचं लग्न करून गेलं, त्याचं जे पण जिम्मेदार आहे त्याचं ते पार्टनर, नाव काय त्याचं का, सुधीर जमादार म्हण, त्याच्यामुळे हे सगळं झालेलं आहे. आणि त्याची सगळं त्यांनी व्हिडिओ पण केलं, मराठीच्या अगोदर सगळे व्हिडिओ केलेले आहेत. ते व्हिडिओसुद्धा आमच्याकडे आहेत. तुम्ही याच्यावर लवकरात लवकर काय पण कारवाई करा आणि हा मागणार लोकांना न्याय द्या. या मृत्यूची सखोल चौकशी करून सत्य बाहेर आणावे अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली. दरम्यान पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून मृताचा मोबाईल, चॅटिंग आणि कॉल रेकॉर्ड्सची तपासणी करण्यात येत आहे. प्रेमातील फसवणुकीमुळे तृतीयपंथीयाने टोकाचा निर्णय घेतल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.